तो मयूर कांबळे इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। रजत और मुनीर पटेल को फणस डोंगरी की तरफ से गेंदबाजी की शुरुआत करेंगे गेंदबाज हरेश। मोहिते और कांबळे साहब हमारे बीच मौजूद हैं। पीएसए और एक महाराष्ट्र मंत्रालय में काम कर रहे हैं, तो ये अच्छा संकेत है। इतनी बड़ी हस्ती और इतना बड़ा शख्स हमारे बीच मौजूद है। गणेश श्री गणेश स्पोर्ट्स इनकी तरफ से, लेकिन देखिए मुनीर पटेल का जलवा। पहली गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। बहुत ही खूबसूरत क्रिकेट की नजाकत पेश करते हुए मुनीर पटेल। तुझ्या रूपात चांदणा पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीच लागलंय नाचून गाणं वाजू द्या। ये देखिए डीजे मास्टर सर रुकिए, लेकिन साथ के निजी योगदान पर मुनीर पटेल और खालापुर भी साथ के योगदान पर खेल रही है। संजय सोलंकी की मैं तारीफ करना चाहूंगा। उन्होंने अप टू द ऑर्डर बाएं और दाएं का कॉम्बिनेशन रखा है, खुद को पीछे रखा है। एक ज़माना था संजय सोलंकी ओपन या इनएट नंबर 3, और मैंने भी उनको एक कहावत दी थी, अगर आपको सुप्रीमो जीतनी तो आपका नंबर 3 पे आना होगा। और उस वक्त उन्होंने सुप्रीमो जीती थी सीओक स्पोर्ट दापोली की कप्तानी करते हुए। श्री गणेश स्पोर्ट्स खोबोली इनकी तरफ से आया कैच के लिए एक बैंडेड कैप दी जाएगी, लेकिन साठे आज गोल्डन कैप पहन के नहीं आए, जो समीर मसूरगढ़ की प्रतियोगिता में उन्हें मिली थी। उनके ऑपरेटर को उन्होंने दी है शायद। रजत मुंडे क्या पारी खेली थी उन्होंने 50 के ऊपर की खनाव की प्रतियोगिता में बतौर संभाली टीम की तरफ से खेले थे। हाँ, ये देखिए साठे का डांस हमें देखने का मौका मिलेगा। तो खोपोली म्यूनिसिपल कॉरपोरेशन के नगराध्यक्ष उनके सपूत नाना ओसरमल यहाँ पर आ चुके हैं। उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। प्रकाश यादव हमारे साथ बैठे हुए हैं, गौरव पुलिसकर्मी हमारे साथ बैठे हुए हैं। लेकिन हमने देखा गढ़चिरौली में 16 पुलिस जवान हमारे शहीद हुए नक्सलवादियों के हमले के ऊपर। आतंकवादियों में पुलवामा में हमारे कई जवान शहीद हुए। अब देखना ये होगा, एक पुलिसकर्मी है, एक समाज के हित में विचार करने वाला इंसान है प्रकाश जाधव, और यहाँ पर भारतीय सैन्य दल के लिए डोनेशन के तौर पर एक दान पेटी रखी हुई है। इन दोनों के द्वारा कितना योगदान होगा, लेकिन योगदान हुआ रजत मुंडे द्वारा मिड विकेट के ऊपर से लंबा 6। देखिए प्रकाश यादव, आप जिन विचारों को मानते हैं उन विचारों में एक मदद का हाथ है। आप जिस सेना के पक्ष के शाखा प्रमुख है, उसकी विचारधारा है शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे, जिन्होंने हमेशा मराठी मानुष के हित के लिए काम किया। लेकिन आज आपको काम करना है पुलवामा में शहीद हुए आतंकवादियों के हमले में उन जवानों की फैमिलीज के लिए जो इस प्रतियोगिता का संकल्प है। तो दान पेटी में आपके द्वारा कितने जाएंगे, यह हमारे लिए भी अहम बात है। आप खुद स्क्रीन यहां पे आनी चाहिए। तो प्रकाश यादव की तरफ से यहां पर दान पेटी में आ चुका है कुछ ना कुछ, क्योंकि दान गिनने में मजा नहीं आता, वो देने में मजा आता है। सब लोगों की आशंका थी कि शायद नीलेश परदेसी के रायगढ़ में हर्षद पिंडारी खेलेंगे, लेकिन संजय सोलंकी के पास फेविकॉल का वो मजबूत जोड़ है जिसे नरेश ठोमरे और बंटी पिंडारे छोड़ ही नहीं सकते। रॉयल कणबोली बनाम मैत्री स्पोर्ट्स पड़सवे बनाम
गावदेवी गावठाण। तो अगला मुकाबला होगा गावदेवी गावठाण बनाम मैत्री स्पोर्ट्स पड़स पे। इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है, लेकिन स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष खालापुर तहसील राजेंद्र रेणुकर साहब। मैं इनसे गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच पे आके तशरीफ लाके इस मैच का आनंद ले। लेकिन रजत मुंडे का इस क्लास को देखते हुए देखिए, ये एक और छक्का आया। बंटी भंडारी भी सोचते होंगे कि उन्हें खानाओं में इस अकेले ने हमें हराया, क्योंकि इनके पास क्लास है। कैच संदेश जी ओसवाल, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए, तशरीफ लाए और इस मैच का आनंद ले। क्या खूब खेल रहे हैं संदेश मुंडे। एक और छक्का। रजत मुंडे है ये, मैंने कहा संदेश मुंडे क्योंकि संदेश मुंडे की गेंदबाजी और रजत मुंडे की ऑलराउंडर की परफॉर्मेंस देखने में हमेशा मजा आता है। तो ये है रजत मुंडे जिनकी बल्लेबाजी ने हराया था बंटी पिंडारी के कतार के स्कॉट्स को खानाओं की प्रतियोगिता में। हाँ, श्री गणेश स्पोर्ट्स की तरफ से कैब है। आईवो कैच जो इससे पहले वाले छक्के में जो लपका था उनको मैं बुलाना चाहूंगा। एक ही ने पकड़ा है भाई। सुनील चौहान ध्यान दो आप। देखिए रजत मुंडे, सुबह अगर 5 बजे मुझे उठने को कहा जाए तो मैं उठूंगा नहीं, लेकिन 4:30 बजे नदी में अपनी फिटनेस के लिए तैरना इनकी आदत है। ये आदत डालनी चाहिए हर किसी खिलाड़ी को अगर फिटनेस को बरकरार करना चाहिए। चाहे ठंड का माहौल हो, चाहे गर्मी का माहौल हो, चाहे बारिश की सीजन में नदी को बहाव हो, लेकिन सुबह 4:45 से लेके 5 बजे तक ये नदी में तैरते हुए नजर आएंगे रजत मुंडे आपको अपनी फिटनेस के लिए। ये उनकी खासियत है। टीम का टोटल 29 और ये मुनीर पटेल के बल्ले से निकला हुआ एक और 6। संजय सोलंकी ने जाना कि यंग जनरेशन को मौका देना चाहिए। मैंने तो डिंगडोंग को भी हराया, लेकिन इन लोगों को ये मौका देना चाहिए। ये कब किसी को हराएंगे। खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना HK स्टाईल। हेलो, शुक्रिया डीजे। जब मैंने मुस्लिम भाई बेकरी वाले से बात की थी कि आज क्राउड कितना होगा, तो उन्होंने कहा आज क्राउड बहुत ज़्यादा तादाद में होगा, क्योंकि आज मुनीर पटेल फिर से एक बार खेलने वाले। कैच लपका है, आईवा कैच, 2 कैप श्री गणेश स्पोर्ट्स। समीर जी मसूरकर साहब से मैं गुजारिश करना चाहूँगा कि उनके शुभ तो ये पहला कैप पहनाया जाए श्री गणेश स्पोर्ट्स की तरफ से। टीम का टोटल 35 रन और ये ओवर नंबर चल रहा है दूसरा। मोहिते साहब इनके शुभ तो ये कैप प्रदान की जा रही है श्री गणेश स्पोर्ट्स की तरफ से। ये ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी मुनीर पटेल ने, लेकिन 1 रन जरूर निकाला। टीम का टोटल इस दूसरे ओवर में बढ़ता हुआ हमें नजर आ रहा है 36 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आ रहा है। मैत्री स्पोर्ट्स पड़स पे बनाम गावदेवी गावठाण। इन दोनों कप्तानों से मैं बार बार ये गुजारिश कर रहा हूं कि आपको यहां पर आना है, जर्सीज लेनी है, उसके बाद टॉस करना है। थम्बाटी का सपना आज पूरा हो चुका है, वर्ल्ड कप को छूने का उन्हें मौका मिलेगा। तो करसत के हमारे अजीज दोस्त सूरज कोंडिलकर इस मैच को इस ग्राउंड से देख रहे हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। नीतीश तरह के अच्छे दोस्त। लेकिन फिलहाल अगर स्कोर कार्ड के ऊपर हम अगर नजर डालें नीतीश, तो टोटल बना है 36। एक अच्छी साझेदारी पनप रही है, एक अच्छा टोटल की तरफ जा रहा है, लेकिन
जादुई स्पिन गेंदबाज मुजीब खरबे 12th मैन की भूमिका में है। इसका एक अंदाजा तो लगाया जा सकता है कि संजय सोलंकी ने अपनी टीम में 4 तेज रफ्तार वाले गेंदबाजों को जगह दी है। उन्होंने नरेश ठोमरे, रजत मुंडे, संदेश मुंडे, मनीष तात्रे 2 बाएं और 2 दाएं हाथ के गेंदबाजों को मौका दिया है। शायद मुफीद परकार भी एक ओवर कर सकते हैं अगर 70 के ऊपर टारगेट हो तो। संजय सोलंकी की सोच अलग है, वो कब क्या सोचेंगे वो उस परवरदिगार को भी पता नहीं चलता, क्योंकि नरेश ठोमरे को चौथा ओवर देना यूके टाइगर ट्रॉफी में ये किसी ने भी नहीं सोचा था, लेकिन उन्होंने दिया था। और 22 रन होने के बावजूद भी अलीबाग के शेरू ने उनके चेहरे पर वो पसीना लेकर आए थे, लेकिन फिर भी मैच जीता रायगढ़। देखिए टेनिस क्रिकेट .in काफी मेहनत कर रही है और फणस डोंगरी भी काफी मेहनत कर रही है। ऐसे नहीं है कि रन बन नहीं सकते। मुस्लिम भाई बेकरी वाले, मुनीर पटेल के चाहने वाले, फैन नंबर 1 मुनीर पटेल के, और उनके लिए शायद तो ये मेरे लिए इनाम आ चुका है मुनीर पटेल के फैन होने के कारण, मुस्लिम भाई बेकरी वाले। लेकिन फिलहाल अगर देखा जाए तो टीम का टोटल नितेश तरे मुझे बताएंगे 37। हाँ, ये सबसे बड़ी उपलब्धि होगी संजय सोलंकी के नेतृत्व में, तो मैं नहीं कहूँगा क्योंकि टॉस के लिए आए थे मुनीर पटेल। अगर इस प्रतियोगिता को वो जीतते हैं तो मुस्लिम भाई बेकरी वाले की तरफ से 10 किलो केजी का केक दर्शकों में बांटा जाएगा। दर्शकों में बांटा जाएगा। मुस्लिम भाई बेकरी वाले हर किसी के फैन हैं और मुनीर पटेल के तो खासम का फैन है। उनके वजन का केक उन्होंने अनाउंस किया था हाल की प्रतियोगिता में। लेकिन ये देखिए, इस गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूँगा। ये वाइट बॉल का इशारा हुआ, लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है गेंदबाज दीपक की, इससे 1 रन से टोटल बढ़ता हुआ 38। एक अच्छी शुरुआत है खलापुर टीम की। कई धुरंधर बल्लेबाज इस टीम में शामिल हैं और ये देखिए बहुत ही बेहतरीन अच्छे धागा लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर के बीच में रजत मुंडे ने रिस्ट में कितनी ताकत है। एक मुझे एक प्रतियोगिता याद आ रही है, सारसन में जो हो रही थी, राष्ट्रवादी की एनसीपी की एक प्रतियोगिता हो रही थी। तोंडरे के विश्वास, द गॉड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट आकाश तारेगर वो मौजूद थे, लेकिन मिड विकेट का छक्का इतना लंबा था कि वो धुरंधर होने के बावजूद भी वो लगा नहीं पाए थे। लेकिन अपने रिस्ट की ताकत के आधार पर संजय सोलंकी ने पानी के टंकी के ऊपर से वो छक्का दागा था सारसन की प्रतियोगिता में। वही रिस्ट की ताकत आज रजत मुंडे में हमें नजर आई कलाइयों के सहारे, लेकिन ये लटक गए और इसी के साथ ही आउट। शुक्रिया डीजे। 9 गेंदों में 27 रनों की एक शानदार पारी खेली रजत मुंडे ने। जरा जोरदार तालियां होनी चाहिए उनके खेमे से भी और जो खालापुर क्रिकेट को प्यार करते हैं उनके हाथों से भी ये तालियां होनी ही चाहिए। जिस तरह से रजत मुंडे ने पारी खेली, 9 गेंदों में 27, टीम का टोटल 1 विकेट के नुकसान पर 44। कल की रात हर्षद पिंडारी ने काफी अच्छी बल्लेबाजी की थी। काठरंग ग्रामीण टीम की तरफ से आखिरी ओवर तक डटे रहे थे, लेकिन आज वर्ल्ड कप जीतने का सपना तांबाटी का पूरा हो चुका है। जिस तरह से वो खेल रहे हैं, देखिए हमारे अभिषेक पाटिल सर जो पहले दिन यहाँ पर आ चुके थे, पहली रात में कुछ उन्हें तकलीफ हुई, बीमार हुए, उस वजह से 3 रातें आ नहीं सके। लेकिन उन्होंने समीर जी मसूरकर की माफ़ी ज़रूर मांगी है। पिछले 8 सालों से वो प्रतियोगिता कर रहे हैं और इस साल
इस प्रतियोगिता के आखिरी क्षणों को मिस कर रहे हैं। हाँ, साढ़े के शूज देखिए लाइट में है, लेकिन वो डांस कब करेंगे। और ये देखिए, मुझे लगता है कुछ सेटिंग जरूर है विनोद सोलंकी और तुषार धुमार साढ़े के बीच, हमेशा इनके इर्द गिर्द रहते हैं वो। मनोज भोईर भी जानते हैं मैं कितना होशियार भी क्यों ना हो, लेकिन विनोद सोलंकी मुझसे भी ज्यादा होशियार है। टीम का टोटल 44 क्योंकि हमारे विनोद सोलंकी है ही ऐसे लल्लू जो कभी ना बनते किसी से उल्लू, ये उनकी खासियत है। हाँ, ये जरूर कहा आपने, 103 केक काटे गए। स्टेमिना देखिए मनोज भोईर का, उनमें से 52 केक उन्होंने अकेले ही हजम किया। यानी कि कुंभकर्ण के बाद अगर इस दुनिया में किसी को पूछा जाए तो दूसरा नाम होगा मनोज भोईर। 60 का गेटअप नहीं हमें चाहिए, 2000 रुपए जो उन्होंने कबूल किए थे डाल रहे हैं वो, आज उनका जन्मदिन है। तो टीम का टोटल, टीम की स्कोरबोर्ड के ऊपर भी ध्यान देना जरूरी है। 44 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं इस वक्त। स्ट्राइकर एंड पर मैं देख रहा हूं संजय सोलंकी थे, यानी कि रजत मुंडे के कितने 2000 रुपए आपकी जुबानी थी, दिखाओ हमें। देखिए टीजे साठी के भी फोटोग्राफी हो चुकी है। भारतीय सैन्य दल में तांबाटी टीम, जिनका आज वर्ल्ड कप जीतने का सपना पूरा हो चुका है, उनके टीम द्वारा भी कुछ ना कुछ जरूर आएगा भारतीय सैन्य दल के हेतु में। लेकिन तांबाटी टीम की मैं तारीफ करना चाहूंगा। अमन स्पोर्ट्स हाल को उन्होंने हाल में 2 बार हराया और इस वर्ल्ड कप में सेमीफाइनल में हराया। हाल की टीम को यह सोचना होगा, अल्ताफ सर को यह सोचना होगा कि खुद की जगह के बदले किसी यंगस्टर को मौका देना चाहिए। क्योंकि अगर एक यंगस्टर आए तो फील्डिंग अच्छी होगी, एक यंगस्टर आए तो बैटिंग अच्छी होगी, एक यंगस्टर आए तो बॉलिंग अच्छी होगी, और तब जाके तांबाटी के लिए हाल तोड़ सोचेगी। हाँ, पढ़ली में है प्रतियोगिता। कल्पेश गुरव, मुंबई पोलीस कल्पेश गुरव यांचं मनापासून स्वागत। त्याचबरोबर भारतीय जवान सन्माननीय तुषारजी उतेकर यांचंही मनापासून स्वागत। चौक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव यांचंही मनापासून स्वागत। त्याचबरोबर घारे साहेब यांचंही मनापासून स्वागत। नाना उसरमल साहेब यांचंही मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये। आणि येतोय फटका चौकार। ते सांगितलं नाही। शुक्रिया डीजे, थोड़े आवाज कीजिए। अध्यक्ष भारतीय जनता पार्टी खालापुर तहसील राजेंद्र रेणुगढ़ साहब, इनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। सामाजिक कार्यकर्ता संदेश जी ओसवाल साहब, पुलिस निरीक्षक हमारे रणजीत जी पाटिल साहब, इनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। अगर स्कोरबोर्ड के ऊपर अगर नजर डालें, अर्शद पेंडारी के आउट होने के बाद खालापुर तहसील देखिए वापसी की है फणस डोंगरी ने। ऐसा नहीं मैं कहना चाहूंगा, शुरुआती 2 ओवर उनके थे। प्रशांत नावडेकर का खांडेकर?
तो प्रशांत जी खांडेकर इनका यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। तो देखिए एक सामाजिक कार्यकर्ता क्या कर सकता है, इसका जीता जागता उदाहरण मैं आपको जरूर देना चाहूंगा। उदय कोलंबे क्रॉस द लाइन खेल चुके हैं, एक रन तो जरूर पूरा किया गया और इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 49-49। प्रशांत जी खांडेकर यहां पर तशरीफ ले चुके हैं। लेकिन देखिए जिस इंसान को अपना वोट डालने का भी हक नहीं है, लेकिन वो इंसान अगर चुनाव में दूसरे वार्ड में खड़ा हो तो पूरी तरह से जनता के ऊपर निर्भर रहता है कि उसे चुना जाए या कि ना चुना जाए। समीर मसूरकर के बारे में ऐसी बात हुई, लेकिन ये देखिए पुराना चावल लेकिन स्वाद वही। संजय सोलंकी लॉन्ग ऑफ के ऊपर से एक बेहतरीन छक्का। जब बात की चुनाव की तो समीर मसूरकर के सामने ये सवाल आया, मैं जिस वार्ड में खड़ा हूं उस वार्ड में मैं खुद अपने आप को वोट नहीं डाल सकता तो मैं चुन के कैसे आऊंगा। लेकिन ऐसे समय में उनके सामने आए संदेश जी ओसवाल और उन्होंने ये वादा किया, समीर जी आप हैं तो जहां हैं। और संदेश ओसवाल ने अपने उस वादे को पूरा किया और आज हम देख रहे हैं खोपोली म्युनिसिपल कॉरपोरेशन में पार्षद के तौर पर समीर जी मसूरकर अपने काम को अंजाम दे रहे हैं। ये काम उनके द्वारा क्यों हो रहा है? क्योंकि उनके साथियों का उन्हें साथ मिला, जैसे कि पोटिया भाई उनके साथी। लेकिन खासम खास योगदान रहा संदेश जी ओसवाल का, जिन्होंने अच्छा योगदान दिया। उस वजह से सुर्खियों में आए समीर जी मसूरकर, वरना संदेश जी ओसवाल अगर चाहते तो सुर्खियों में नहीं आते समीर जी मसूरकर। यह होती है खासियत, यह होती है दोस्ती, यह होती है जय वीरू की दोस्ती। टीम का टोटल 55 बहुत रन जोड़े हैं। देखिए उदय कोलंबे का वो जलवा तो नजर नहीं आ रहा है। एक जमाना था मोंटी और इको की जोड़ी, उसके बाद बंटी पिंडारे और उसके बाद गेंदबाजी में नरेश ठोमरे। मजा आ रहा है। सुप्रीमो ट्रॉफी में मैंने देखा था नरेश ठोमरे की रफ्तार को। आकाश तारेकर जो हल्की बॉल को, मैं तो कहूंगा द गॉड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट आकाश तारेकर, जिन्हें मैं खुद मानता हूं हल्की गेंद के ऊपर अगर सबसे फेवरेट मेरा प्लेयर कौन हो तो रायगढ़ की टेनिस की दुनिया में तो वो है आकाश तारेकर। लेकिन नरेश ठोमरे की तेज तर्रार और पिच गेंद भी आकाश तारेकर का डंडा निकाल गई थी रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो में। वो वक्त था 8 साल पुराना। अब ये 8 साल के बाद नरेश ठोमरे इस ग्राउंड के ऊपर गेंदबाजी करेंगे। टीम का टोटल 56 रन बन चुका है। एक अच्छा टोटल तो जरूर है क्योंकि ओवर नंबर 4 खत्म हो चुका है। 14 की औसत। मैच की तरफ हम चलते हैं। हमने संदेश ओसवाल सामाजिक कार्यकर्ता, इनका भी स्वागत किया हमने। कल्पेश गुरव मुंबई पुलिस, इनका भी स्वागत किया। भारतीय जवान तुषार उतेकर का भी हमने स्वागत किया क्योंकि तुषार उतेकर के पास एक सबसे बड़ी ताकत है। क्योंकि 100 रुपए के कफन में कोई भी लिपटा जाता है शमशान पर, लेकिन एक शहीद के नसीब में ही होती है शहादत के बाद तिरंगे में लपेट के जाना। ये तुषार उतेकर के नसीब में है, ये हमारे आम आदमी के नसीब में नहीं है जो देश के लिए लड़े। उस 56 रन 56। तो मैं एक जरूर कहना चाहूंगा गावदेवी गावठान बनाम मैत्री स्पोर्ट्स पड़स पे बार बार मैं ये अनाउंसमेंट कर रहा हूं इन दोनों के कप्तानों को, क्योंकि ओवर नंबर चल रहा है यहाँ पर 5वां, उनको आना चाहिए। समीर सोमणे हमारे साथ हैं, करजत की मशहूर और मीठी आवाज़ और एक टेक्निकल करेक्ट कमेंटेटर मैं जिन्हें मानता हूं, जिनके पास इंटरनेशनल क्रिकेट के कई रिकॉर्ड है, टेनिस क्रिकेट के कई रिकॉर्ड है और टैलेंटेड ज़रूर मैं कहना चाहूँगा। काफ़ी कम उम्र में काफ़ी बड़ी तरक्की उन्होंने हासिल की है।
और सिचुएशन के हिसाब से बोलते हैं, ये उनकी आदत है। टीम का टोटल इस डॉट गेंद की वजह से वहीं पर रुका हुआ 57। हम तो एंटरटेनर कमेंटेटर हैं नवजोत सिंह सिद्धू की तरह। क्राउड को हमारी तरफ अट्रैक्शन करना ये हमारी आदत है। मुझीब खरबी भी जानते हैं। ये देखिए एक रन तो जरूर मिला बाएं हाथ के बल्लेबाज द्वारा, मनीष तादरे। लेकिन संजय सोलंकी अब संकट में आ चुके हैं, क्योंकि शुरुआती 2 ओवर में अगर देखा जाए तो रन बने थे 16 और 36 रन बने थे शुरुआती 2 ओवर में। उसके बाद देखिए रन रेट धीरे धीरे गिरता हुआ नजर आया। मुनीर पटेल, हर्षद पिंडारी, संजय सोलंकी के आउट होने के बाद 1 रन तो जरूर मिला, लेकिन यहां पर मैं कहूंगा फणस डोंगरी टीम भी काफी ताकतवर है। लेकिन संजय सोलंकी के पास है रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोंबरे की ताकत, जो किसी भी टीम की नींव को हिला सकती है। हम कहते हैं ना मुंबई इंडियंस दुनिया हिला देंगे, उसी तरह नरेश ठोंबरे की गेंदबाजी में वो ताकत है, जो कुछ भी करने की ताकत रखते हैं। लेकिन यह क्या बेहतरीन कैच लपका मनीष तादरे का, और इसी के साथ उनसठ रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। कल्पेश जाधव चिंचिवली शेकिन ग्रामीण की तरफ से खेलने वाले उपनगराध्यक्ष ट्रॉफी में 5 गेंदों में 5 छक्के, और उसके बाद हालांकि जिन्होंने इनाम लगाया था दूसरे दिन उन्होंने उनको इनाम दिया था, मुझे अच्छी तरह से याद है। डीपी रोड की प्रतियोगिता में एक अच्छा रिकॉर्ड है उनके नाम। लेकिन अगर देखा जाए तो बार बार मैं ये कह रहा हूं, मैत्री स्पोर्ट्स पड़सपे के कप्तान और गावदेवी गावठाण के कप्तान आपको आना है अब, वरना पेनल्टी दी जाएगी। जो कप्तान देरी करेगा उसे पेनल्टी दी जाएगी जरूर। तो आखिरी गेंद बची और कल्पेश यादव स्ट्राइकर एंड पर हैं, और ये डॉट गेंद खेले तो जरूर खेले, लेकिन संजय सोलंकी, मुनीर पटेल का लेग फैक्टर, नसीब मेहरबान तो इंसान पहलवान, और मुनीर पटेल बने पहलवान। ये 4 आए, टीम का टोटल बना 63, और जीत के लिए 64 की जरूरत आने वाली 30 गेंदों में। लेकिन लोग बेकरार हैं, उन्होंने माटे अंपायर का डांस देखा, लेकिन लोग बेकरार हैं। एक आशिकी जो जुड़ चुकी है साठे के डांस से, वो आशिकी कब छुड़ाएंगे साठे, कब होगा उनका डांस, इस सोच के साथ लोग इंतजार में हैं। उस इंतजार की घड़ियां कब खत्म होगी ये तो मुझे पता नहीं, लेकिन 64 रनों को जो पीछा करना है वो फणस डोंगरी किस तरह से पीछा करेंगे इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी समीर सोमणे। कर्जत तहसील की मराठी की एक मीठी वाणी जो पूरे महाराष्ट्र में मशहूर है। हॅलो, थँक्यू. पुढील होणाऱ्या सामन्याचे दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघाचा कर्णधार विश्वजित आणि गावदेवी गावठाण उरण संघाचा कर्णधार आकाश देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करेल आयोजकांना की पुढील होणाऱ्या लढतीचा आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. थँक्यू प्रवीणजी दुगाडे सर, थँक्यू तुषार धुमाळ आणि त्याचबरोबर धन्यवाद विनोद सोळंकी. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. नगराध्यक्ष चषक 2019 ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आज या स्पर्धेचा ही अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये पहिले 4 संघ म्हणजे पहिला हाफ जो असेल 4 संघांचा तो असेल तालुका निहाय स्पर्धा असणार आणि सेकंड हाफमध्ये जे 4 संघ असणार
ते मात्र जरूर तुम्हाला ओपन हाफचे पाहायला मिळतील. म्हणजे एक प्रोफेशनल क्रिकेट व्यावसायिक संघातील खेळाडू तुम्ही शेवटच्या 4 संघामध्ये पाहाल. पहिली मॅच आहे. खरं तर या रात्रीतील पहिली मॅच झाली सेमीफायनलची. राजे शिवछत्रपती तांबाटी विरोधात रौनक 11 भानवस बौद्धवाडा आणि विजयी झाला तो राजे शिवछत्रपती तांबाटी हा संघ आणि तो फायनलमध्ये जाऊन पोहोचला आणि रौनक 11 भानवस बौद्धवाडा मात्र सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. आजच्या लॉर्ड्सची पहिली मॅच वैदे 11 फणस डोंगरी विरोधात खालापूर 11 मारिया प्रणित 11 खालापूर. नाणेफेक जिंकली वैदे 11 फणस डोंगरी टीमच्या कर्णधार ओमकार हरपाळनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हा निर्णय कदाचित अंगलट आलाय की काय अशी 2 षटकं आपल्याला पाहायला मिळाली. ज्यावेळी पॉवर प्लेच्या षटकामध्ये रजत मुंडे आणि मुनीर पटेलनं हाहाकार माजवला होता. बेधडक फलंदाजी त्याने केली, परंतु ते बाद झाल्यानंतर मात्र 3 षटकं काहीशे मोठे फटके शोधावे लागले ते खालापूर 11 मारिया प्रणित 11 खालापूर टीमला. टार्गेट आहे 64 धावसंख्येचं चेंडू असतील ते 30. प्रथम सत्राचा खेळ समाप्त झालाय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. वैदे 11 फणस डोंगरी टीमची सागर आणि त्याच्या समवेत ऋषिकेश. मैत्री स्पोर्ट्स पळसपे टीमचा कॅप्टन आणि गावदेवी गावठाण उरण टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. पुढील मॅचचे ती चेंडू 64 धावांची गरज असणारे या द्वितीय सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. नगराध्यक्ष चषक 2019 या स्पर्धेचे प्रवर्तक, मुख्य आयोजक, संयोजक, संकल्पक आदरणीय समीरजी मसूरकर, खोपोली नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार मात्र या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचे सर्व सहकारी, वीरेश्वर मित्रमंडळ वरची खोपोली आयोजित ही स्पर्धा एक क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आणि दरवर्षीप्रमाणे शेवटच्या रात्रीमध्ये ही एक क्रिकेटची एक वेगळी खमंग मेजवानी मात्र घेऊन आलेत आपल्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी. पहिले 4 संघ मात्र तालुकानिहाय असतील, त्यामध्ये पेण, खालापूर आणि दुसऱ्या मॅचमध्ये उरण पनवेल अशी लढत असेल आणि पुढच्या 4 टीम मात्र प्रोफेशनल क्रिकेट म्हणजे व्यावसायिक क्रिकेट खुल्या गटातील क्रिकेट तुम्ही अनुभवाल. मॅचला सुरुवात आहे ते पुन्हा एकदा सेकंड हाफमध्ये. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज भावेश लवजी संघाचा हा खेळाडू. त्याच्या समोर आहे अक्षय. अक्षय साडी खोलवा टप्प्याचा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी हेरलंय पहिल्या चेंडूवरती पायचितच्या स्वरूपात फलंदाज बाद अक्षय. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती मात्र रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे अक्षयला मात्र पायचीच्या स्वरूपात बाद घोषित करते. हा प्रश्नचिन्ह होता की बंटी आणि नरेश ठोंबरे कोणत्या संघामध्ये खेळणार, परंतु जिथे इक्कू संजय सोळंकी तिथे बंटी आणि नरेश ठोंबरे आणि पहिल्या चेंडूवरती नरेश ठोंबरेने मात्र बाद केलंय ते अक्षयला. गावदेवी गावठाण उरण टीमचे अतुलजी मडवी यांना मी विनंती करेल की आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. मी विनंती करतो अतुलजी मडवी यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण या मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. गावदेवी गावठाण तालुकानिहाय स्पर्धा असेल, खुल्या गटातील स्पर्धा असेल, मागच्या 2-3 वर्षांपासून सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतोय. वैदे 11 फणस डोंगरी टीम पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. ओरपेच चेंडू होता, मिड ऑफला चेंडू फील्ड होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय मनीष तात्रे. पहिली धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचणार ती 1 वर. नेक्स्ट मॅच होणाऱ्या मैत्री स्पोर्ट्स पळसपे विरोधात गावदेवी गावठाण उरण या 2 संघादरम्यान आणि मी विनंती करेल
सन्माननीय ॲडव्होकेट एरुणकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करावा. अगदी नाकासमोरून मात्र हा चेंडू काढलाय. उसळी घेणारा हा चेंडू होता, गती देखील होती. गोलंदाज नरेश ठोंबरेकडून याच गतीसाठी हा गोलंदाज मात्र ओळखला जातो आणि त्याची गती, त्याची भेदकता या खेळपट्टीवरती मात्र फलंदाजांना नाचवताना दिसते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सागर. यावेळी ओरपे चेंडू मिडविकेटच्या दिशेने फटका, पाहूया कितपत धावा मिळणार. पंच इशारा करतायत इट्स मॅक्झिमम षटकार. थँक्यू. अक्षयची विकेट पहिल्या चेंडूवरती जरूर गेले तरी सुद्धा सागर मात्र इथे आक्रमण चढवतोय नरेश ठोंबरेवर. मी विनंती करेल सन्माननीय एरुणकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. 2 क्रिकेटचे पॉवर हाऊस रायगडातील, एकीकडे गावदेवी गावठाण उरण विरोधात मैत्री स्पोर्ट्स पनवेल. फटका फसलाय. खरं तर दिलस्कूप खेळायचा होता फलंदाजाला, परंतु शेवटच्या क्षणी नरेश ठोंबरेचा गती पाहून, टप्पा पाहून मात्र जरूर चेंडूला समोरच्या दिशेने फक्त ढकललं. एक धाव मिळते. सद्गुरू ग्राफिकचे प्रोप्रायटर अमित किस्मतराव यांना देखील विनंती करतोय की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळी चेंडू मात्र खाली राहतोय नरेश ठोंबरेचा. पहिलं षटक मात्र इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय ते वैदे 11 फणस डोंगरी टीमचं. 8 या अंकावरती 1 बाद, 8 धावसंख्या, 24 चेंडू, गरज असेल 56 धावसंख्येची. परंतु आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जोडले जातात प्रवीणजी दुगाडे. त्याचबरोबरीनं मी विनंती करतोय अतुलजी मडवी यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तो विश्वजीत महात्रे ने टॉस जीता है. मैत्री स्पोर्ट्स पड़सपे की तरफ से फोटोग्राफी हो रही है यहाँ पर. विश्वजीत महात्रे क्या फैसला करना चाहेंगे आप टॉस जीतने के बाद, क्योंकि खालापूर टेनिस क्रिकेट का ये वर्ल्ड कप माना जाता है. टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करू. पण विश्वजीत म्हात्रे बऱ्याच वेळा असं पाहिलंय की पनवेल आणि गावदेवी गावठाण यावेळी सामना झाला तर बऱ्याच वेळा असं चित्र दिसलं की गावदेवी गावठाण हा तुमच्यावर हावी ठरलाय. यावेळी कोणती रणनीती असेल की हा जो खालापूर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे तो तुम्हाला जिंकायचाच आहे, कारण विश्वजीत म्हात्रे एक असा खेळाडू आहे की एक स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरतो. तर हे स्वप्न जर तुम्ही उराशी बाळगलं असेल तर तुमची रणनीती काय असेल? खरं तर पहिल्यांदा सांगतो की गावदेवी गावठाण आणि पनवेलमध्ये जेवढे सामने झालेत बऱ्याच वेळेला असं नाही, दोन्ही संघ सेम जिंकलेत आणि आमची रणनीती सेमच असेल. फक्त की ग्राउंडवर गेल्यावर बॉलर आणि बॅट्समॅन क्लिक झाले पाहिजेत तर मॅच आम्ही जिंकू. स्वतः विश्वजीत म्हात्रे याच्या फॉर्मबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण बऱ्याच टुर्नामेंट जो विश्वजीत म्हात्रे ज्याला आग्या वेताळ म्हटलं जातं फलंदाजीचा, पण तो जरा सध्या शांत आहे. या सामन्यामध्ये तो जुना विश्वजीत म्हात्रे तुमच्या चाहत्यांना पाहायला मिळेल का? मी 100% देण्याचा प्रयत्न करील. बघूया आता काय होते. नक्कीच काय होतंय, कारण गावदेवी गावठाण आणि मैत्री स्पोर्ट्स पळसपे या दोन संघादरम्यान नक्कीच सामना अटीतटीचा होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. यूट्यूबला आवाज येत नाहीये. tenniscricket.in संतोष नाणेकर आणि त्यांची टीम, कारण समीर मसूरकर यांना फोन आला म्हणजे तो लास्ट. ओरपे चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखी एक षटकार मात्र येतो दर्जेदार. आणि मी म्हटलं होतं समीर की संजय सोलंकी शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये ज्यावेळी धावा आल्या नाहीत त्यावेळी तोही चिंताग्रस्त होता, कारण पेण फणस डोंगरी यांच्याकडे सुद्धा फलंदाजांची मांदी आली आहे की ते कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजूने झुकवू शकतात. एक टक्कर चांगली पाहायला मिळणार, परंतु पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सिस्का ॲक्सेसरीजचे
तर मनीष अर्श 11 शादाब खान यांच्याकडून समीर सोमणे आणि स्वतः प्रवीण दोगाडे यांना पारितोषिक आलंय, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. ओव्हर टू समीर सोमणे सर. पाहुण्यांचं आगमन होतोय. आदरणीय मनीषभाई ठक्कर, त्याचबरोबर आदरणीय मुकेशजी जैन साहेब आणि त्याचबरोबर निलेश जैन साहेब यांचं देखील आगमन होतं. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. नगराध्यक्ष चषक 2019 मध्ये त्यांचं स्वागत केले फलंदाजाने षटकार ठोकून. हा चेंडू भावेशचा. पाहूया पंचांचा निर्णय काय तो. हा वाईड चेंडू, वाईड +1. नियंत्रण मात्र थोडं गमावलंय. हल्ला चढवलाय फलंदाज एकट्या सागरनं. सागराच्या लाटा मैदानावरती उसळताना दिसत आहेत नगराध्यक्ष चषक 2019 मध्ये. धावफलक आहे 22. 70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक आदरणीय तारिफबाई सय्यद यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. मी त्यांना विनंती करेल की आपण देखील या रंगमंचकावरती येऊन या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यावा. खूप चांगला फटका, मिस टाइम स्ट्रोक. लिडिंग एज घेतली. भावेश चेंडू खाली येतोय. फलंदाज मात्र बाद होईल, ज्याने 3 षटकार ठोकले होते. सॉरी, कुमार मात्र इथे बाद होताना दिसतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 22. हॅलो विजय थांबायचं तुम्ही. सन्माननीय खोपोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सन्माननीय राजूजी गायकवाड साहेब इथे यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. त्याच समेत आमचे खोपोलीचे समाजसेवक सन्माननीय तात्या रेटे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया आणि विनंती करूया की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं समीर सर पाहायला गेलं तर आज मात्र बरेचसे पाहुणे, आज दिग्गज पाहुणे इथे हजेरी लावतात. त्या सर्व पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. विनोद, बरेच जण म्हणतात की एका मोठ्या झाडाच्या सावलीखाली रोपटं सुद्धा उगवू शकत नाही असं म्हणतात, परंतु आदरणीय मसूरकर साहेबांचं नेतृत्व खोपोली नगर परिषदेने जरूर पाहिलं, परंतु आता जे आपण एक युवा नेतृत्व पाहतोय समीरजी मसूरकर साहेबांच्या स्वरूपात, आणि त्याला सार्थ दाद देखील मिळताना दिसतंय. इथे जलद गतीनं इकून मात्र बाद केलंय, चपळाई दाखवली आणि बाद होतोय. थोडासा आता मोमेंटम खेचला गेलाय तो खालापूर टीमकडे, मारिया प्रणित 11 खालापूर टीमकडे, कारण वैदई 11 फणस डोंगरी टीम चे 3 विकेट मात्र आता इथे गेलेत. त्या दरम्यान आम्ही मुकेशजी जैन साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचे. त्या समयेत मितेशजी ठक्कर साहेब, मनीषजी ठक्कर साहेब यांना सुद्धा विनंती स्टेजवरती यायचं. तसेच आमचे गगनगिरीचे आमचे महेंद्रजी खोत साहेब यांना विनंती असेल की आपण कुठे असाल आपण सुद्धा स्टेजवरती यायचं. महेंद्रजी खोत साहेब आपल्याला विनंती की आपण सुद्धा स्टेजवरती यायचं. समीर सर थँक्यू. खरोखरच पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. नगराध्यक्ष चषक 2019 कॅम्पोलियन क्लब रिलाइव्ह एव्हरीडे हे मात्र या प्रायोजक आहेत या नगराध्यक्ष चषक 2019 चे. सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खोपोली नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक समीरजी मसूरकर या स्पर्धेचे मात्र संकल्पक, त्यांच्याच कष्टातून सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं साकारण्यात येणारी ही एक भव्य दिव्य स्पर्धा. शेवटची रात्र खालापूर क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं. धावसंख्या झाली ती 22, पाठलाग करायचे 64 जा. इथे मात्र चकमा दिलाय अगोदर फलंदाजाला, नंतर यष्टीरक्षकाला, त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. साठे डीजे. मॅच बॅलन्स आहे दोन्ही टीमसाठी. 26 धावसंख्या धावफलकावरती आहेत, धावा पण येत आहेत, विकेट पण जात आहेत. सो मोमेंटम कधी पेन टीमकडे तर कधी कधी खालापूर टीमकडे. तो एक संघर्ष शिगेला पोचलाय दोन्ही संघांच्या दरम्यान. हा धीम्या गतीचा चेंडू समजला नाही, कव्हरच्या दिशेने फक्त ढकलला जातो. ही चांगली बाब आहे की हा चेंडू अगोदर समजला नव्हता तरी सुद्धा त्या चेंडूला निर्धाव होऊन दिले नाही. सिंगल मात्र कमावतो या चेंडूवरती फलंदाज ओमकार हरपाळ. 1 धाव मिळाली या चेंडूवरती.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 27 धावसंख्या धावफलकावरती आहेत. 3 षटकं शिल्लक आहेत आणि धावा करायच्या असतील त्या मात्र 47. तर नक्कीच आता मात्र अशा एक व्यक्तीचा आपण इथे मात्र नक्कीच त्यांना आवर्जून आपण उपस्थित राहायला सांगतोय. खऱ्या अर्थानं वरद विनायक खोपोली संघाला बरेच वर्ष त्यांनी दिलेत आणि अतुल शासने याचं इथं मात्र आगमन होतं. त्याला विनंती करूया आपले One of सर्व the- जे त्यांना विनंती करू सांगितलं त्यांना अतुल शासने यांना स्टेजवरती घेऊन यायचंय. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. नक्कीच रायगडमधला सर्वात उत्कृष्ट यष्टी रक्षक तसेच आमचे मुस्तफा दुस्ते साहेब सुद्धा उपस्थित झाले. त्यासमेत आमचे खोपोली नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय नासिरभाई पटेल हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आणि अनिल शेठ अनिवार यांना सुद्धा विनंती असेल आपण कुठे असाल स्टेजवरती यायचं आहे. अनिल शेठ अनिवार यांनी सुद्धा बरेचसे पारितोषिक लावलेत परंतु इथे मात्र त्यांना स्टेजवरती आपण आमंत्रित करूया. मुस्तफा दुस्ते साहेबांचं आगमन झालंय. ते संघाचे पुरस्कर्ते आहेत. मारिया प्रणित 11 खालापूर संघाचे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती. त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. खालापूर संघ तालुक्यातील या नवीन खेळाडूंना त्यांनी मात्र प्राधान्य दिलंय. संजय सोळंकीनं आज मुनीरला नाणेफेकीसाठी पाठवलं. या यंग जनरेशनवरती त्यांनी मात्र विश्वास ठेवला आणि यंग जनरेशननं प्रभावित देखील केलंय. मैदानावरती ज्या पद्धतीनं तुटून बरसले होते रजत मुंडे आणि त्याचबरोबर मुनीर पटेल, असं वाटलं की ही धावसंख्या 80 ते 85 होतील कारण 2 षटकांमध्ये 36 धावा होत्या. परंतु वैद्य 11 फणस डोंगरी टीम एक म्हणजे उभे खेळाडू, सगळे हे खेळाडू व्यावसायिक संघामध्ये देखील आपण खेळताना पाहतो. त्यांनी मात्र पुन्हा मोमेंटम केसला परंतु पुनश्च 2 गोलंदाज नरेश ठोंबरे आणि भावेशने मात्र थांबवलंय पेन संघाच्या या फलंदाजांना. नरेश ठोंबरेचा हा वेग, किती भन्नाट वेग आहे पहा. चेंडू मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवतोय आणि बाद देखील करतोय फलंदाज सागरला, ज्यानं 3 षटकार ठोकले होते या मॅच मध्ये. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. हॅलो धन्यवाद डीजे. परंतु नक्कीच समीर सर जर विचार केला तर आपण बराचसा बालबाल केलेला योगेश पवार याचा या वैदेही फनीस डोंगरीमध्ये असं वाटलं होतं कदाचित योगेश पवार या संघामधनं कर्णधाराची नक्कीच इथे धुरा सांभाळणार. परंतु योगेश पवार असं शांत बसणारा खेळाडू नाहीये. तो कुठल्या तरी संघामध्ये 100% दिसणार यात तीळ मात्र शंका नाहीये. हे प्रत्येकाची चॉईस असते की कोणत्या संघामध्ये खेळावं, कोणत्या टीमचं प्रतिनिधित्व करावं. सो डिपेंड्स अपॉन प्रत्येकाचा एक निर्णय असतो. आज योगेश पवार मात्र या संघामध्ये उपस्थित नाहीये. धावसंख्या झाले 27. 37 धावसंख्येची मात्र गरज आहे. यावेळी नरेशचा चेंडू कव्हरच्या दिशेने मात्र खेळला जातो. एक चांगला फटका होता. 1 धाव फक्त या चेंडूवरती प्राप्त होणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 वरती 28. 36 धावसंख्येची मात्र अद्याप गरज असेल. मोठे फटके खेचावे लागतील. नेक्स्ट मॅच गावदेवी गावठाण उरण विरोधात मैत्री स्पोर्ट्स पनवेल. 2 क्रिकेटचे पॉवर हाऊस रायगडातील एकमेकांच्या समोर मात्र उभे टाकतील. या चेंडूवरती जर का षटकार आला तर कला कम्युनिकेशन कडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 28 धावसंख्या धावफलकावरती 36 धावसंख्येची गरज. तिसरं षटक मार्गस्थ आहे रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरेचं. यावेळी बिगिट करायचा होता. चेंडू बराच काल हवेत. मिसक्यूट शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र बाद होईल. तर नक्कीच इथे आमचे सन्माननीय पाहुणे मनीषजी यादव साहेब खोपोली नगरसेवक खोपोली नगर परिषद खोपोली आणि मित्रांनो जोरदार ताळे एकदा होणं गरजेचं आहे. जो खोपोलीमध्ये बराच वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं नाही आज मात्र या सामना पाहण्यासाठी आले खऱ्या अर्थानं अतुल शासने, त्याचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. विनायकजी तेलवणे साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. फलंदाज मात्र बाद झाला. अतुल शहासने यांचं मात्र आगमन होतोय. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. इको विसरणार नाही अतुलला, सगळेच विसरणार नाहीत. खालापूर क्रिकेट देखील विसरणार नाही. समीर मसूरकर स्वतः मात्र त्यांना या मंचकावरती घेऊन येत आहेत. ही खरी ओळख आहे समीर मसूरकर यांची. नुसतं क्रिकेट नाही, प्रत्येक खेळावरती त्यांचं लक्ष असतं. बाबांसारखं राजकीय क्षेत्र तर त्यांनी निवडलंय, परंतु त्याचबरोबरीनं शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र या विविध क्षेत्रांमध्ये आवर्जून त्यांची मात्र उल्लेखनीय कामगिरी आपण पाहतोय. म्हणूनच की काय इतके
मान्यवर आज मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. नरेश टू ओमकार. यावेळी खोरबा टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चकमा दिला क्षेत्ररक्षकाला. 4 धावा मिळतील. वैद्य 11 फणस डोंगरी टीम जाऊन पोहोचेल 32 वर 32. थँक्यू. हॅलो. तर एक पारितोषिक आल्या. जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय मुस्तफा दुस्ते यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय विकेट हॅट्रिक साठी. 14 चेंडू 32 धावांची गरज पेन टीमला. यावेळी काय गोलंदाजी चालू आहे. असं वाटतंय की तिथे कुठेतरी 1 रुपयाचं कॉईन ठेवलंय. मला तिथेच टप्पा फेकायचंय हे मनामध्ये हेरलंय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील करतोय नरेश ठोंबरे. आता 13 चेंडू 31 धावा. मॅच थोडीशी क्रुशियल मोमेंटला आहे. एखादा मोठा फटका वैद्य 11 फणस डोंगरी टीमला मॅचमध्ये आणू शकतो. डॉट चेंडू प्रेशराईज करू शकतो वैद्य 11 फणस डोंगरी टीमला. 13 चेंडू 32 धावा. आदरणीय मुकेश शेठ जैन साहेबांचं आगमन होतोय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती. मी विनंती करतोय मुकेश शेठ जैन साहेबांना की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलंही सहर्ष स्वागत नगराध्यक्ष चषक 2019 मध्ये. कार्पेटच्या साह्यानं कव्हर्सला मात्र चेंडू खेळला जातोय. इथे खराब क्षेत्ररक्षण. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जर का अशा चुका करत असाल तर मात्र तुम्हाला या मॅच मध्ये थोडंसं का होईना विजयापासून दूर लोटलं जाईल. चौकार येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 वरती. आता धावा करायचे 12 चेंडूंमध्ये 27. 12 चेंडू 27 धावा. एकीकडे वैद्य 11 फणस डोंगरी, विरोधात आहे ती मात्र मारिया प्रणित 11 खालापूर टीम. आणि नक्कीच समीर सर जर पाहायला गेलं तर आपण भारतीय सैन्य दलासाठी मदतीचा एक हात, खऱ्या अर्थानं आपण इथे भारतीय सैन्य दला मदतीसाठी इथे बॉक्स ठेवलाय. ज्यांना जर कृपया करून कोणाला मदत करायची असेल स्वतःच्या परीने फुल ना फुलाची पाकळी काहीतरी मदत केली तरी चालेल. कारण की आम्ही खऱ्या अर्थानं जे पुलवामामध्ये शहीद झालेले जे सैनिक आहेत त्यांच्या नक्कीच घरच्या व्यक्तीसाठी आम्ही एक मोठं इथे बॉक्स ठेवलं आहे. तर फुल ना फुलाची पाकळी काहीतरी इथे कोणीतरी मदत केली तरी चालेल. ते विनोद, मी सातत्याने मी जसं म्हटलं की यावर्षी मी कॉमेंट्री करतोय या स्पर्धेची, परंतु मागचे 7 वर्ष मी प्रेक्षक म्हणून आहे. समीर मसूरकर साहेबांनी जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम ते घेऊनच आले. नक्कीच या दरम्यान खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय रमेशजी जाधव साहेब, तसेच खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय कयुमजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती करूया आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. समीर सर, आज मात्र सर्व पाहुणे आहेत. सर्व पाहुण्यांचं मात्र इथे स्वागत करणं गरजेचं आहे, म्हणून थोडंसं तुम्हाला थांबवतो. सॉरी पहिलंच म्हणतोय. नो प्रॉब्लेम. पाहुण्यांचं आदरातिथ्य स्वागत करणं हे आद्य कर्तव्य आपलं. अतिथी देवो भव. या सर्व पाहुणे मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 12 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. मॅच आणि त्याची रंजकता आता शिगेला पोहोचले. क्रिकेटचा एक रंगारंगी सोहळा सर्व क्रिकेट रसिक मात्र इथे अनुभवताना दिसत आहेत. 12 चेंडू 27 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय मनीष तात्रे. रसायनी परिसरातील पोसरी गावचा हा खेळाडू एक घातक गोलंदाज, डावखुरा गोलंदाज. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये यावर्षी हा खेळाडू खेळला नाही तर त्याने भिवंडीच्या दादा फलंदाजांना देखील रोखलं. पाहूया आता हा गोलंदाज काय करणार. यावेळी खोलवा टप्प्याचा हा चेंडू फुलटॉस करून घेतला. मिड विकेटच्या चेंडू जातोय. अतिशय वेगाने मात्र गेला होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र केलं. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळते. 11 चेंडू गरज असेल ती मात्र आता 26 धावसंख्येची. 11 चेंडू 26 धावा. वैद्य 11 फणस डोंगरी विरोधात मारिया प्रणित 11 खालापूर या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत, प्रेक्षकांची गर्दी. या स्पर्धेचं खरं यश काहीतरी दरवर्षी नवीन घेऊन यायचं, नवीन संकल्पना आणायची. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिक उपक्रम आणायचे. या सर्व संकल्पना एकत्रित करून मात्र हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा याही वर्षी मात्र घेऊन आलेत आदरणीय समीरजी मसूरकर. नगराध्यक्ष चषक 2019 खालापूर टेनिस क्रिकेटचा हा भव्य दिव्य विश्वचषक. शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीतील हा पहिला सामना खालापूर विरोधात पेण.
मनीचा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, इथे चकमा मात्र दिलाय, चेंडू थांबणार नाही. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जाऊन फील्ड करतोय. थर्डमॅन रिजन मध्ये एक धाव फक्त मिळणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचणार ते 38 वरती 38. मुंबई इंडियन्स विरोधात सनरायझर्स हैदराबाद मॅच चालू आहे, तरी सुद्धा प्रेक्षकांची इतकी गर्दी, हे या स्पर्धेचं खरं यश आहे. हॅलो समीर सर, या दरम्यान आमचे शेखरजी जांभळे साहेब इथं उपस्थित झालेत, तर शेखरजी जांभळे साहेबांना विनंती करूया आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. 10 चेंडू 25 धावा, एक उत्कंठावर्धक सामना. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून बरेच जण ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. मनीचा फुलटोस समोरच्या दिशेने खेळतोय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कल्पेश चेंडू फील्ड करतोय. एकच धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. फुलटोस चेंडूवरती मोठे फटके का येत नाहीये असा प्रश्नचिन्ह पडलाय. वैद्य 11 फणस डोंगरी टीमच्या डगआउट मध्ये 9 चेंडू, धावा करायचे 24. जसे जसे कमी धावसंख्येचे चेंडू फेकले जातील तस तसे मात्र अँड्रे रसेल आणि हार्दिक पांड्याला आठवावं लागेल फलंदाजांना. 9 चेंडू 24 धावांची गरज. वैद्य 11 फणस डोंगरी विरोधात मारिया प्रणित 11 खालापूर. काय गोलंदाजी मात्र करतोय मनीष तात्रे, संपूर्णपणे रीड करतोय फलंदाजाला, त्याला ओळखून, त्याचं पदलालित्य पाहून, त्याचा स्टान्स काय आहे, तो कोणत्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं ओळखून मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स, विविधता दाखवून मात्र हा गोलंदाज, पोसरी गावचा हा खेळाडू मात्र मैदानावरती चमकदार कामगिरी करतोय. मारिया प्रणित 11 खालापूर टीमसाठी 8 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे रोशन. लोअर फुलटॉस कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक. कार्पेटच्या साईन हा चेंडू गेला. भावेश त्या ठिकाणी तैनात आहे, एकच धाव फक्त मिळते. 40 धावसंख्या धावफलकावरती, 7 चेंडू गरज असणार आहे ती आता मात्र 41 धावसंख्या धावफलकावरती आहे. 7 चेंडू जी गरज असेल ती आता मात्र 23 धावसंख्येची. 7 चेंडू 23 धावा, एक मोठ्या फटक्याच्या शोधात असेल तो मात्र ओमकार हरपाल. हा खूप महत्वाचा चेंडू आहे या षटकातील, शेवटचा चेंडू. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव मिळेल. मुनीर त्या ठिकाणी मात्र तैनात. हे षटक मात्र इथे कंप्लीट झालंय. अवघ्या धावा दिल्या या षटकामध्ये मनीष तात्रेनं, त्या मात्र 5. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 22. लल्लू काय म्हणाल, ज्या पद्धतीनं 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली, एक नरेश ठोंबरेनं पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये भावेश महागडा ठरला, 19 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये नरेशच्या विरोधात 10 धावा आल्या. मनीष तात्रेनं मात्र 5 धावा दिल्या. या गोलंदाजांकडे पाहिल्यानंतर असं वाटते इतके कंजूसी भरी गोलंदाजी आहे की ते समोरच्या संघाला नाश्ता तर सोडा, चायसाठी देखील विचारणार नाही. नाना पवार यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. नगराध्यक्ष चषक 2019 मध्ये मैत्री स्पोर्ट्स जावळे टीमचे मैत्री स्पोर्ट्स पनवेल टीमचे खंदे समर्थक. 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. प्रेक्षकांची गर्दी आणि या गर्दीला आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. वैद्य 11 फणस डोंगरी टीमचे पुरस्कर्ते थोडेसे आता चिंतेत आहेत की कशा पद्धतीने आता आपले हे दोन्ही फलंदाज धुरंदर मैदानावरती 6 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येचा पाठलाग करणार, परंतु गोलंदाजी मार्कवरती येतोय तो चांबारलेचा एक वेगवान रफ्तार का सौदागर. समीर, जर हा सामना मारिया एंटरप्राइजेस खालापूर संघाने जिंकला तर नासिर शेठ पटेल जे नगरसेवक खोपोली नगर परिषद यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक. यावेळी ओमकारच्या बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय. शॉट फाइंडेच्या डोकरून चौकार मात्र इथे आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 5 चेंडू, आता गरज असेल 18 धावसंख्येची. नाना पवार आपण स्टेजवरती यायचे, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय. तसेच अतुल शेठ मडवी असतील, आमच्या निलेश परदेशी असतील, प्रशांत शेठ करपे असतील, पनवेलवरून खास झाले, त्यांच्या सर्व मान्यवरांना आपण स्टेजवरती नक्कीच आपण आमंत्रित करूया. मॅच क्रुशल मोमेंटला आता जाऊन पोहोचले. 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग एंडला ओमकार. गती परिवर्तन, थोडासा वेगाने आलेला हा चेंडू पहिल्या चेंडूपेक्षा.
डॉट चेंडू. 4 चेंडू आता गरज असणार ते 18 धावसंख्येचे. मोठे फटके खेचावेच लागतील. संदेश मुंडेच्या त्याच्या संपूर्ण करिअरचा आपण आलेख पाहिला तर चांबार्ली गावापासून त्यानं ग्रामीणच्या गटाला सुरुवात केली. वरद टॉबर या संघामध्ये खेळला. त्यानंतर मात्र SP दादर आज हा संघ खेळणार आहे. गावदेवी गावठाण या संघासाठी खेळणारा हा गोलंदाज बाद करतोय तो मात्र ओमकार हरपाळला. गरज असेल आता 3 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची. सलग 3 षटकार वाचवू शकतील वैद्य 11 फणस डोंगरे टीमला. हॅलो डीजे, मी शेखर जांभळे साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपल्याला सुद्धा विनंती, स्टेजवरती यायचं आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सर्वात मोठं योगदान देणारे आमचे बालमित्र मंडळचे सर्व सदस्य विकास शेठ जोशी असतील, बाबूशेठ केदारे असेल, तसेच संतोष सूर्यवंशी असतील, रामशेठ यादव आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा मनापासून त्यांना स्वागत केलं पाहिजे. 3 चेंडूंमध्ये विनोद सर आता 18 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे क्रिकेटचा बकासूर व्हावं लागेल ते मात्र खेळपट्टीवरती गेलेल्या फलंदाजाला. कारण 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे म्हणजे एक मोठं धैर्य, मनोधैर्य घेऊन मात्र मैदानावरती जावं लागेल. सोपं काम नाहीये, खूप कठीण काम आहे. परंतु ते कठीण काम जर का सोपं करायचं असेल तर मात्र त्याच उमेदीनं, त्या जिद्दीनं खेळावं लागेल ते मात्र फलंदाजाला. 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. विनोद सोळंकी अगदी चिंतेत होते जेव्हा फर्स्ट इनिंग समाप्त झाली तेव्हा, परंतु ज्या पद्धतीनं नरेश ठोंबरेनं गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये मात्र त्याने खालापूर टीमसाठी मॅचचा मोमेंटम खेचून आणला. संदेशचा चेंडू भिरकावून दिलाय कव्हरच्या डोक्यावरून. ही शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 2 चेंडू 12 धावांची गरज. डीजे थँक्यू. क्रिकेटचा हा खेळ कधी कोणता संघ जिंकेल याचा काही नेम नाही. क्रिकेट और नसीब का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. मॅच खेचली होती खालापूर टीमनं. षटकार खेचल्यानंतर खेचण्यात आले फणस डोंगरी टीमकडे. आणखी एक वेगवान चेंडू, स्विंग एन मिस. आता मात्र शिक्कामोर्तब झाले. 1 चेंडू 12 धावसंख्येची गरज. परंतु काय संघर्ष झाला. ज्या छोट्या छोट्या चुका केल्या वैद्य 11 फणस डोंगरी टीमने, जे फुलटोस चेंडू त्यांना मिळाले त्या मात्र त्या चेंडूवरती मोठे फटके खेचण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. विकेट्स, सागरची विकेट रनआउटच्या स्वरूपात देणं उचित ठरलं का, ज्यानं 3 षटकार ठोकले होते. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईट. 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच असणारे गावदेवी गावठाण उरण विरोधात मैत्री स्पोर्ट्स पनवेल. क्रिकेटचे पॉवर हाऊस. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपले प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायचे लवकरात लवकर. पुनश्च प्रयत्न होता. आणखी एक वाईट चेंडू. संदेश मुंडे. खालापूर टीमचे जे चाहता वर्ग आहे, जे प्रेक्षक आहेत ते थोडेसे चिंतेत आहेत की एखादा हा चेंडू फेकून जाऊ दे, आम्हाला मॅच जिंकू दे. 1 चेंडू आता गरज असणारे ते मात्र धावसंख्येचे. नासिरबाई चिंतेत आहेत, त्यांनी पारितोषिक मात्र दिलंय. परंतु 1 चेंडू 10 धावांची गरज आहे तरी सुद्धा क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. पंच कोणताच इशारा करत नाहीये. इथे शिक्कामोर्तब मात्र झाले की मॅच मात्र फिनिश. विजयी झालाय तो मात्र मारिया प्रणित 11 खालापूर संघ. वैद्य 11 फणस डोंगरी टीमला खूप साऱ्या नक्कीच शुभेच्छा. समीर सर आपला म्हणणं रास्त आहे, परंतु आज पाहतो आपण गर्दी गर्दी आणि गर्दी. कारण की त्याचं कारण तसं आहे, आज महाराष्ट्र मधले सर्व दिग्गज खेळाडू येणार आहे. तसेच UP बिहार, तसेच UPचे, तसेच हरियाणा, कर्नाटकचे सुद्धा आपल्याला खेळाडू आज बघायला भेटणार आहे. म्हणजे एकापेक्षा एक खेळाडू इथे मात्र आज बघायला भेटणार आहे या मैदानावरती. जरूर. तर नाशिर पटेल जे नगरसेवक खोपोली नगर परिषदेचे, यांच्याकडनं 1000 रुपयाचा